आणि एक पूर्ण अंतःकरण जर शुद्ध झालं तर याच्या पुढचं जगणं कसं असेल हे आता म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. साधू पूर्णपणे वर्तमान काळातच जगतोय हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. भूतकाळच संपलेला आहे. भूतकाळामध्ये असणारे काही कर्म असतील, काही सुख दुःख असतील, काही आठवणी असतील, त्या ज्याचे संपलेले आहेत ना तो बोलू शकतो आता. आणि लोक वर्तमान काळात जगणाऱ्या माणसाचंच ऐकत असतात. भूतकाळामध्ये जगणाऱ्या माणसाचं कधी ऐकत नसतात. सोनगोला बोललो होतो मी 2 वर्षापूर्वी. वाल्याला त्याचा इतिहास पुसता आला. हे त्याच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी आपला इतिहास पुसला, आपला भूतकाळ पुसला. आणि ज्याने आपला इतिहास, आपला भूतकाळ पुसल्यानंतर वाल्याचं लोकच नाही, वाल्याचं राम ऐकत होता. विठ्ठल विठ्ठल आनंद जीवनातला हा या वर्तमान काळामध्ये यायला पाहिजे. आता मग साधू संतांची भाषा पण बघा कशी असते. फार महत्वाची भाषा असते. ती प्रत्येक गोष्ट जे काय त्या प्रत्येक गोष्टीवरती ते स्थिर असतात. त्यांच्या मतावरती स्थिर राहून बोलतात. आमचं वाक्य कसं असतं, मला असं वाटतंय, हे आम्ही असं बोलत असतो. मला असं वाटते याचा अर्थ काय? वाटते म्हणजे आमचा पक्का विश्वास नाही त्या गोष्टीवरती. आम्ही बोलतो या गोष्टीवरती. व्यवहारात पण आम्ही नेहमी हे वाक्य बोलत असतो, मला असं वाटते, मला असं वाटते. अरे वाटते म्हणजे काय? वाटते याचा अर्थ स्पष्ट होतोय की आम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये. तुकोबरा इथे म्हणतात आता. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम गोवणे सांडे. विषमता ही संसारामध्ये गरजेची आहे, परंतु परमार्थामध्ये नाही चालत. काही गोष्टी या संसारामध्ये आवश्यकच असतात. विषमता नसेल तर, घरात अनेक माणसं नसतील तर कसं काय होईल? अनेक प्रकारची वाक्य हे लागतातच, अनेक प्रकारचे व्यवहार हे लागतात, पण परमार्थात नाही. कधी कधी आपण जर कुठे गाडी घेऊन जर गेलो ना, तर त्या गाडी पार्किंगच्या ठिकाणी लिहिलेल्या असतात सम आकडे आणि विषम आकडे. मग तिथे सांगितलं जातं आज सम आकड्यांवरती गाडी पार्किंग करा,
किंवा इकडे विषम असेल इकडे पार्किंग करा, म्हणजे गाडी कुठे पार्किंग करायची हे आपल्याला समजतं. नो एंट्री मध्ये ठेवायची की एंट्री मध्ये ठेवायचं हे गाडीच्या बाबतीत कळतं, पण आम्ही कुठे पार्किंग झालोय, एंट्री मध्ये की नो एंट्री मध्ये, हे आम्हाला कधी कळत नसतं. विठाला विठाला आणि प्रत्येक माणसाला नाही म्हटलं ना तरी याची थोडीफार जाणीव चाहूल झालेली असतं की आमचं अंतःकरण जे आहे ते आम्ही नो पार्किंग मध्येच लावलेलं आहे. जिथून दुःख येत आहेत, जिथून काहीतरी चुकीच्या प्रतिक्रिया येतात, नाही म्हटलं तरी आमच्या अंतःकरणाला कुठेतरी भीती वाटते, समजायचं चुकीच्या आणि वाईट पार्किंग मध्ये आम्ही आमचं अंतःकरण हे ठेवलेलं आहे. आता हे सोडे झाले त्रिभुवन विषम घोणे सांडे. काय जीवन असेल बघा ना. ध्रुव बालाला देवाची भेट झाल्यानंतर ध्रुव बाल म्हणतो मी आता जातो, देव म्हणतो जा आणि राज्य पण तूच कर. ध्रुव म्हणतो मला राज्य नको ना, मी तुमच्या भेटीसाठी आलो होतो, तुमची भेट झाली बस झालं ना, आता मला राज्य काय करायचं आहे. तेव्हा देव एवढं चांगलं म्हणतो ना, जा म्हणतो राज्य कर. जगाला कळलं पाहिजे ना माझा भक्त कसा राज्य करत होते. काय देवाची व्याख्या बघा, या जगाला कळलं पाहिजे माझा भक्त व्यवहार किंवा माझा भक्त जो आहे हा माझा भक्त राज्य कसा करतो. आता हे सोवळे साधू संतांचं जी जगणं आहे, हे साधू संतांचं जगणं हे देवाला अभिप्रेत आहे, देवाला मान्य आहे आणि देवानेच त्याला सांगितलेलं आहे जा आणि असं जगून दाखवा. विठ्ठल एक दोष गेल्यानंतरचं हे जीवन फार महत्वाचं असतं. दोष नसावा, दोष असल्यानंतरचं जीवन हे स्वतःला पण जगून देत नाही. दोष असल्यानंतरचं जीवन स्वतःला पण जगू देत नाही, पण दोष गेल्यानंतरचं जीवन आपल्याला पण जगावंसं वाटतं आणि समाजाला पण वाटतं हे लोक जगावे. नुसतं त्या सुनीतीला ध्रुवबालाच्या त्या आईला दुसऱ्या आईला कळालं नुसतं ध्रुवबालाला देवाची भेट झाली, तिने हाक मारली ध्रुवबालाला, बाळ म्हणून हाक मारली. पहिल्यांदाच हाक मारली हा ध्रुवबालाच्या त्या सावत्र्यांनी बाळ म्हणून हाक मारली. का तर तिच्या पण लक्षात आलं याला देवाची भेट झालेली आहे. तिथूनच त्या सुरुचीने धाव मारली, ती सुनीतीच्या झोपडीमध्ये गेली आणि सुनीतीचं पाय धरलं. नीतिमत्ता जर माणसाची स्थिर असेल ना तर सुरुची पण एक दिवस आपल्या पायाजवळ येते. विठ्ठल विठ्ठल आता हे सोवले झाले त्रिभुवन विषम घोणे सांडेले. विषम तर नको, काय असेल बघा. त्या कुंतीची पण दृष्टी की त्या 5 पांडवांकडे पाहताना पाची जणांकडे आपलं म्हणून पाहते, हे कुंतीची दृष्टी आहे. आणि धन्य आहे त्या कौशल्याची दृष्टी जी भारतामध्ये रामाला पाहते. विठ्ठल दृष्टी असेल आध्यात्मिक दृष्टी की जे भरत जगाने सांगितलं की भारतामुळे रामाला वनवास झाला, पण ते कौशल्य मात्र त्या भारताला पाहिल्यानंतर त्या भारतामध्ये राम पाहते. हे भारताची दृष्टी आहे. जगाला भारताने जर काय दृष्टी दिली असेल प्रभूला पण नमस्काराची जी दृष्टी आहे ही नमस्काराची दृष्टी या भारताने ह्या विश्वाला ह्या जगाला दिलेली आहे. हे भारताचं अध्यात्म आहे. नमस्कार करण्याची दृष्टी हे भारताची विशेषता आहे. पण नमस्कार आम्ही कधी करतो, कोणाला करतो, ज्याच्यात माझ्या द्वैत नसेल ना, द्वैत भावना नसेल तेव्हा आपण त्या व्यक्तीला नमस्कार करत असतो. सांगायचा विषय आहे आता हे सोवळे झाले त्रिभुवन. जो आनंद मिळाला हा आनंद एका ठिकाणावरती असं नाही संकोचित त्यांचा आनंद, तर एवढा व्यापक झालेला हा आनंद आहे. मग कसे बोला अनुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. ब्रह्मांडामध्ये कुठेही जावं तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांना काय आनंद आहे. शरीर असताना पण आनंद आणि शरीर नसता तरी पण ते आनंदी. विठ्ठल पूर्ण त्रिभुवन विचार करा, कुठेच दुःख नाही. जिथे जातील, कारण ही बुद्धीच तशी आहे. समाधी हरीची समसुखे विण. ही विषमता कुठे आहे, ही जी विषमता जिला म्हणतो आपण, हे विषम बुद्धीमध्येच विषमता असते. आणि जिला काही समबुद्धी म्हणतो आपण, त्या समबुद्धीमध्ये आपण समाधी म्हणतो. समाधी म्हणजे काही एक शरीराची एक अशी काही आकृती किंवा कुठेतरी आत्मेत जाणं, हा समाधीचा प्रकार नाही आहे. समाधीचा प्रकार असतोय की जिथे सगळं आणि सगळं सारखं पण दिसणं, याला समाधी म्हणतात. झोप वेगळी असते हो आणि समाधी वेगळी असते. झोपेत जाण्याच्या अगोदर माणूस जसा असतो ना तसाच तो झोपेतून परत आल्यानंतर पण तो तसाच असतो, त्याच्यात काही बदल झालेला नसतो. पण समाधीमध्ये जर एखादा गेला ना आणि तो समाधीमधून जर परत आला तर तो पण सम होतो.
कुठल्याही प्रकारचं व्यसन हे नसावं, हा फार महत्वाचा विषय आहे. इथपर्यंत दोष घालवण्यासाठी तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रेखता हालू हालू पंडू सुता मेची उशीर. जीवनामध्ये असणारे दोष हे कसं कमी करता येईल ना, याचा प्रत्येक माणसाने अभ्यास करावा. कारण दोषाला कधी कमी समजू नये. प्रत्येकाला वाटत असतं, नेहमी आपण म्हणतो ना, दुसऱ्याचं काहीतरी समजलं की आपण म्हणतो याचं पाप, आणि तीच गोष्ट आमच्याकडून झाली की मात्र आमची चूक. हा आमचा व्यवहार आहे. काय बघा ना, तीच गोष्ट, क्रिया एकच क्रिया, पण दुसरा व्यक्ती करतो त्याला आम्ही त्याला पापी म्हणतो. हे पाप यांनी कसं काय केलं? आणि तीच गोष्ट जेव्हा आम्ही करतो ना, त्यावेळी मात्र आम्ही त्याला काय म्हणतो, माझ्याकडून चूक झाली, मला काय करा, माफ करा. माफ होत नाही. का चूक झाली ना? कारण आम्ही त्या गोष्टीला काय समजलो, लहान समजलो. कुठल्याच गोष्टीला सूक्ष्म समजू नका. परवाच्या कीर्तन मी बोललो होतो, नीतिशास्त्राने अशा काही गोष्टी सांगितल्यात ना की त्याला कधी लहान समजू नका. त्याच्यापैकी एक सांगितलं, पापाला कधीच लहान समजायचं नाही. आपल्याला वाटतं हे छोटीशी गोष्ट आहे, करून घेतो, कोण पाहतोय, कोणाला समजतोय, कोण कशाला नाव ठेवतो, असं नसतं. छोटीशी गोष्ट असते, पण हळूहळू जर ते व्यसनामध्ये तिचं रूपांतर झालं ना, तर मात्र ती एवढी मोठी बनून जाते ना की शेवटी मनुष्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. पाप. त्याच्यानंतर पुन्हा सांगतात ते अग्नीला कधीच लहान समजू नका. माचीसच्या कांडीमध्ये छोट्या त्या पेटीमध्ये छोटे ते काही कांडे असतात, पण मोठी बिल्डिंग जाळण्यासाठी सुद्धा त्या माचीसच्या पेटीतली एक कांडी सुद्धा पुरेशी असते. अग्नीला कधी लहान समजू नका. नागाच्या पिल्लाला, सर्पाला सुद्धा कधी लहान समजू नये. छोटासा पिल्लू, नागाचा असू द्या ना तर विंचवाचा असू द्या, कसला असू द्या, लहान समजू नका. आणखीन त्यांनी महत्वाचं सांगितलं ते म्हणजे शत्रूला कधी लहान समजू नका. म्हणून त्या कीर्तनामध्ये बोलत होते, ती एक मॅच पाहिली होती शेवटची, आणि तो कोणतरी महत्वाचाच खेळाडू भारतातला आउट झाला. त्याच्यानंतर तो कॉमेडी करणारा मनुष्य बोलला की अरे, नीतिशास्त्रात त्यांनी वाक्य वापरलं की मॅच तर म्हणतो अगदी जवळ आलो होते ना, हा महत्वाचा खेळाडू असा बेजबाबदारपणे का आउट झाला? कारण रन्स तर अजून म्हणतो बऱ्याचशे मारायचे आहेत, पण रन्स जरी थोडे असले ना तरी सुद्धा शत्रू पक्ष कधी आपली बाजू पलटू शकतो. यासाठी छोट्या गोष्टीकडे माणसाने लक्ष द्यावं. त्यावेळी मनुष्य ह्या विषमतेवरून या समस्थितीवरती येऊ शकतो. आणि एकदा काही समस्थिती आली जीवनामध्ये की मग मनुष्य मात्र कुठलीच वाईट गोष्ट पाहू शकत नाही. अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, 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 ब्रह्मपुरी वास करणे अखंड. न देखी जे तोंड विटाळाचे, न देखी जे तोंड विटाळाचे, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. न देखी जे तोंड विटाळाचे, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विठाळाचे. ब्रह्मपुरी वास, काय आहे ही ब्रह्मपुरी? असं कोणतं स्थान आहे का जिकडे आपण म्हणतो स्वर्गवास असेल, कैलासवास असू शकतो, वैकुंठवास? असं कोणतं एखादं स्थान आहे का की तुकोबारा म्हणतात आम्ही इथे पोचलोय आता? ब्रह्मपुरी वास करणे अखंड. जिथून हे अभंग बोलतात लोकांच्या समोर आहेत, देहूमध्ये वास्तव्य आहे, कुठंतरी आसपास राहत असतील, पण तिथे असणारं हे एवढं मोठं महात्मा त्यांच्या स्थितीचं वर्णन करतात.